राजपाल यादव. किती लोकांना राजपाल यादव या अभिनेत्याविषयी माहिती आहे? मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल. गेल्या आठवड्यात त्यांच्याबद्दल एक वाईट घटना बातम्यामध्ये निदर्शनास आली की त्यांच्याकडं काही दंड झालेला होता त्यांचा चेक बाउन्स झाल्या प्रकरणी. तर तो दंड भरण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नव्हते. बघा, हिंदी हिंदी चित्रपट सृष्टी जी आहे त्यातलं नावाजलेलं नाव म्हणजे राजपाल यादव आणि प्रत्येकाला माहित असलेलं नाव आहे. 200 पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केले आणि एका चित्रपटाची फी साधारणतः 50 लाख ते 1 कोटीच्या आसपास त्यांची असायची. मित्रांनो, 200 चित्रपट करून सुद्धा 9 करोड रुपये त्यांना भरायला नव्हते. त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की माझ्याकडे आता पैसे नाहीत आणि मित्रही नाही. म्हणजे जर 200 चित्रपट करून सुद्धा जर हा व्यक्ती किंवा राजपाल यादव जर कफल्लक असतील तर तुमच्या आमच्यासारख्यांचं. मित्रांनो, पैसा कमवणं आणि तो टिकवणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पैसा जो कमवतो तो टिकवतोच असं नाही. त्याच्यामुळं पैसा आला की तो टिकवता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येकानं आपल्या माइंडसेटवर काम केलं. आलेल्या पैशाला योग्य नियोजन करणं आणि तो पैसा टिकेल आणि वाढेल कसा याच्यावर काम करणं हे येणाऱ्या काळात खूप खूप गरजेचं आहे. मला वाटतं राजपाल यादवच्या कथेपासून प्रत्येकाने हाच धडा घेतला